हॅलो, हाय, नमस्कार. तर मी आज ब्लाऊजसाठी जे मटेरियल लागतं त्याची शॉपिंग केलेली आहे. तर ती छोटीशी शॉपिंग मी तुमच्यासोबत शेअर करते. तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्हाला माझे शॉपिंगचे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती ऑलवरती क्लिक करा, जेणेकरून माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल. तर या पद्धतीचे मी 2 प्रकारच्या लेसचे बंडल आणलेले आहेत. एक आहे ती समोसा लेस होती आणि दुसरी आहे ती साधीच आहे. तर याच्यात लटकन आहे. तर हे मला गिफ्ट भेटलं होतं. शिलाई म्हणजे मी सामान खरेदी केल्यानंतर त्याच्यावरती मला हे गिफ्ट भेटलेलं. तर हे आहे गोंडे. रेडीमेड गोंडे आहेत. फक्त लेस आणायची आणि एक टीप मारली की ते आपल्या साडीला बसून जातात. तर खूप छान होत आहेत. या पद्धतीचे तुम्हाला वेगवेगळ्या व्हरायटीचे देखील भेटतात. मी या पद्धतीचे आणले होते कस्टमरच्या साडीसाठी. आणि हे सिल्वर कलरची लेस आणि नॉड देखील आहेत. आता जे सिल्वर कलरचे अर्कच्या साड्या ज्या निघाल्या आहेत त्यासाठी यूज होते. आणि या पद्धतीचे दोन बॉक्स मी हुकाचे पॉकेटचे आणले आहेत. आणि त्यानंतर हे आहे रेडचा बॉक्स. तर हा आर्कोचा होता. आर्को कंपनीचे रेड्स मी वापरते, ते खूप छान आहेत. आणि दुसरा हा आहे तो आहे रेडसनचा. हा एवढा मला आवडला नाही. रेडसनची जरा क्वालिटी थोडीशी नॉर्मल आहे. तरी देखील मी हे दोन्ही यूज करते. त्यानंतर हे आहे कॅनव्हास. तर गळ्यांना डिझाईन जर बनवायची असेल तर मला ह्या कॅनव्हासचा उपयोग होतो. त्यासाठी मी 2 मीटर कॅनव्हास आणलं आहे. आणि हे आहेत अस्तर. ताग्यातील कट करून आणलेले अस्तर आहेत खूप सारी. त्यानंतर हे गळ्याला पायपिंग करण्यासाठी मी दोरी आणली होती. दोरी पायपिंग म्हणजे गळ्यासाठी छान परफेक्ट असते, गोल पायपिंग यावी यासाठी. आणि हे खूप सारे अस्तर आहेत, ते ताग्यातून कट करून आणले. हे 4 मीटर आहे, लाल कलरचंच आहे ते. या पद्धतीने तर ही सर्व माझी शॉपिंग तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कळवा. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूयात.